आठवड्यातला तिसरा गुरुवार आहे, त्यामुळे पूजेचं साहित्य आणायला आपण मार्केटमध्ये जाऊया. चला तर मग आता पाहूया. संध्याकाळच्या 5:15 वाजलेले आहे. बघू आता मार्केटमध्ये गेल्यावर तर किती गर्दी आहे ते. चला तर मग जाऊया. श्री स्वामी समर्थ. तर बुधवार आज आणि उद्या गुरुवार असल्यामुळे गुरुवारच्या पूजेची सर्व साहित्य खरेदी करायला जायचं होतं. म्हणजे पूजेचं सर्व साहित्य, फुलं वगैरे, पानं, फळं, सर्व काही इथे मुंबईमध्ये आपल्याला म्हणजे गावाकडच्यासारखं नाही आहे की फळं वगैरे भेटत नाही आहेत. पण इथे आपण सिटीमध्ये जेव्हा राहतो तेव्हा हवे तेव्हा काही घेऊन म्हणजे खरेदी करू शकतो आपण. त्याचप्रमाणे आज आम्ही खरेदी करण्यासाठी आलेलो होतो. म्हणजे फुलं वगैरे घ्यायचे होते. आणि सर्वात आधी तर आम्ही डेअरीमध्ये थांबलो, कारण परत यायचं म्हटलं की खूप वळून यावं लागतं. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही डेअरीमध्ये गेलेलो होतो. पुढचा रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्याने आल्यामुळे आधी डेअरी लागली. तिथे आम्ही पनीर, दूध, दही असं सर्व खरेदी केलं. नंतर पुढे मार्केटमध्ये आलो तर भरपूर सारी गर्दी असल्यामुळे इथे मी पटकन म्हणजे घ्यायला थोडासा वेळ लागत होता. विचारलं तर ते बोलत होते की फुलांना इथे मुंबईमध्ये 20 रुपयाला एक वाटा, 10 रुपयाला वाटा, आणि पानं, फळं 5 फळांच्या म्हणजे जे भेटतं आपल्याला ते पॅकिंग ते राहतं तर 60 रुपयाला, 50 रुपयाला. तर अशा पद्धतीचे रेट असतात. आधी मी 2-3 ठिकाणी चौकशी केली, पण दरवेळेस मी ज्या ठिकाणी घेतेच त्याच ठिकाणी आले, कारण त्या ताईंशी माझी भरपूर छान अशी ओळख झालेली आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो कधीही असं सणावाराला किंवा पूजा वगैरे असतील तर खरेदी करायचं असेल तर त्याच ताईंकडे खरेदी करत राहतो. तर असं मी सर्व चौकशी करून घेतली आणि विचारलं. भरपूर सारी गर्दी असल्यामुळे त्या ताईंचं लवकर लक्ष जात नव्हतं, त्यामुळे थोडासा वेळ लागत होता. आणि संध्याकाळचा टाईम म्हणजे ॲक्च्युली 5:15 5:30 झालेले होते. गर्दी आणखीन भरपूर वाढणार होती. त्यामुळे म्हटलं आपण गर्दीच्या आधी जाऊन येऊया, कारण पोरं पण घरी होते आणि त्यांना एकट्यांना सोडून जायचं म्हटलं की डोक्याला ताप असतो. तर मुलं नवीन काहीतरी मस्ती घालून ठेवतात किंवा काहीतरी करामती करत राहतात. त्यामुळे शक्यतो मुलांना सोडून मी घराबाहेर पडत नाही. पण साईला चल बोललो तर तो आलेला नव्हता, त्यामुळे लवकरही परत जायचं होतं. म्हणून मी इथे फुले वगैरे घेतले आणि त्यांना विचारत होते, कारण तिथं खूप छान असे चाफ्याचे फुलं होते. मस्त सुगंध त्याचा सुटलेला होता. तेही मी चौकशी करून घेतले आणि त्याचेही फुलं मी इथं घेतले. तर पुढे अजून जायचं होतं. भरपूर सारी खरेदी करायची होती. उपवासासाठी बटाटे वगैरे घ्यायचे होते. तर आता मी पुढे निघालेले होते. तर तुम्ही इथं पाहू शकतात गाड्यावरती वेगवेगळ्या फळांची तुळस वगैरे सर्व काही भेटते. तर ॲक्च्युली 2 वेळेस मी पण इथली तुळस घेतलेली होती, पण माझी काही तुळस उगवलीच नाही, म्हणून मी गावाकडून आणलेली होती. तर तुम्ही पाहू शकतात अशी संध्याकाळची भरपूर सारे दुकानं म्हणजे शक्यतो बाहेरच बसलेले असतात, त्यामुळे रोडवर भरपूर गर्दी असते. तर इथेही मी मुलांसाठी ब्रेड वगैरे घ्यायचं होतं, मला पिझ्झा बेस वगैरे घ्यायचा होता, त्यामुळे मी या दुकानात आले होते. याच ठिकाणी मी दरवेळेस ज्या ठिकाणी खरेदी करते त्याच ठिकाणी मी आताही जाते, कारण क्वालिटी छान असते. त्यामुळे इतरत्र दुसरे कुठल्याही दुकानात काही मी घेत नसते. जे दुकानं मला म्हणजे पहिल्यापासूनचे माझे ओळखीचे आहेत त्याच ठिकाणी मी खरेदी करण्यासाठी जात राहते. तर या दीदीसोबत मी इथे ओळख आहे माझी, त्यामुळे इथे मी खरेदी करण्यासाठी आलेले होते. मिओनिज ती वगैरे मी घेतलं, पिझ्झा बेस ते घेतले आणि पुढे आम्ही निघालो. तर पुढे पाहू शकता तुम्ही भरपूर सारी गर्दी जमा झालेली होती, कारण जसा दिवस पुढे जाईल तसतसं म्हणजे गर्दी वाढत होती. जेव्हा आम्ही केळी घ्यायला गेलो, कारण पूजेसाठी आणि म्हणजे उपवासासाठी पण केळी लागत होती, त्यामुळे मी केळी घ्यायला गेलो. तर त्या गाड्यावरती मी जेव्हा शूट करत होते तेव्हा ते म्हणजे केळी दवाले दादा असे एकटकच बघत होते की ताई नक्की काय करते. तर पुढे आल्यानंतर आम्ही इथं आझाद जे नाव दिसतंय तुम्हाला ते, तर तिथे सर्व होलसेल अस्तर वगैरे भेटतात. तर त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती, त्यामुळे थांबलो आम्ही. नंतर इथे छान अशी धूप भेटते, त्यातून धूप घेतली आणि लगेच घरी निघालो. तर साई रडत होता, कारण साईला पाहिजे होता क्ले. कारण त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की मम्मी मला क्ले घेऊन ये, पण क्ले लगेच तो खराब करतो, म्हणून म्हटलं वॉटर कलर आणते मी तुझ्यासाठी. तर मी वॉटर कलर आणलेले होते त्याच्यासाठी. तर इथे तरीही त्याला रडायला येत होतं की मी सांगितलेलं तू आणलेलं नाही म्हणून. तर असं सर्व साहित्य मी इथे घेऊन आलेले होते. पूजेचे सर्व साहित्य होते, लसूण होता, अस्तर वगैरे आणलं होतं. आणि एकदा बाहेर गेले की भरपूर सारं लागणारं साहित्य घेऊन यावं लागतं, कारण शौर्याच्या पप्पांना सांगितलं की ते ओरडत राहतात, तुला काय आणायचं तू एकदाच आणत जा, परत माझ्या लक्षात राहत नाही आणि माझ्या मागं काय तुझी किरकिर लावत जाऊ नको. तर अशा पद्धतीने मी सर्व साहित्य घेऊन आलेले होते. आणि आम्हाला आता अस्तर म्हणजे हे मी माझ्या भाचीसाठी ड्रेस शिवायचा होता, त्याच्यासाठी मी हे साहित्य घेऊन आलेले होते. तर तुम्ही पाहू शकता असे नॉड वगैरे मी आणले होते, मॅचिंग कलरचा धागा वगैरे आणला होता. अस्तर तर भरपूर सारे आणले होते, कारण भरपूर दिवस झालं मी मशीनवर बसलेच नाही, म्हणजे शिलाई कामच बंद केले पूर्ण. तर त्यामुळे म्हटलं चला आता संक्रांत पण येते, भरपूर सारी शिलाई पण आहे. तर मी अस्तर वगैरे घेऊन आले होते, ब्लाऊज आले होते भरपूर.
तर आता हे शिवायचं काम बाकी राहिलेलं आहे. तर नंतर संध्याकाळी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आम्हाला करायची होती आईस्क्रीम पार्टी. कारण मुलांना वातावरण कसंही असलं तरी आईस्क्रीम खूप आवडते. त्यामुळे शक्यतो बाहेर गेले की ते आईस्क्रीमच खायला मागतात. आणि मग आम्ही मुलं घरी ठेवून गेल्यामुळे दोघांच्या आवडीची आईस्क्रीम घेऊन आलेलो होतो. तर मेन म्हणजे आपण थोड्या थोड्या गोष्टींमध्येही खुश राहता येतं. तशी मनाची आपली